So, प्यारे बच्चों, a very good afternoon and a warm welcome to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. फिजिक्सचा चॅप्टर आपला चालू आहे मॅथेमॅटिकल मेथड्स, ज्यामध्ये कॅल्क्युलस आणि स्केलस वेक्टर्स वी आर लर्निंग. बेटा, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण दोन वेक्टर्सचा ट्रायंगल लॉ आणि पॅरालेलोग्राम विच आर व्हेरी इम्पॉर्टंट वेक्टर अल्जेब्रा कंप्लीट शिकलो. दोन वेक्टरची ऍडिशन एकाच रेषेत असतील तर, एकाच रेषेत अपोजिट डायरेक्शन असेल तर वजाबाकी, मोठ्यातनं छोटा वजा करायचा. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे एखाद्या वेक्टरला डबल करायचं, ट्रिपल करायचं, 1/2 करायचं, 1/3 करायचं, का स्केलरने मल्टिप्लिकेशन करायचं, हे बघितलं. आणि व्हेरी इम्पॉर्टंट टू रूल्स वी हॅव अंडरस्टूड: ट्रायंगल लॉ अँड पॅरालेलोग्राम लॉ फॉर द वेक्टर ऍडिशन. व्हॅल्यूज ऍड केल्यासारखा खेळ वेक्टर मध्ये नाहीये. डायरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट्स वाय दोज टू लॉज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रायंगल लॉ म्हणजे दोन वेक्टर्स एका पुढे एक असतील तर रिझल्टंट इज गिवन बाय थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. बच्चा, पॅरालेलोग्राम लॉ दोन वेक्टर एकाच वेळी ऍक्ट होत असतील तर तो वापरायचा. त्याचा रिझल्टंटचा फॉर्म्युला आणि अँगलचा फॉर्म्युला वी हॅव लर्न्ड yesterday. Let's solve numerical on the basis of that. So beta, numerical is in front of us. What is angle between A vector and B vector if this condition is given? बच्चा, this is nothing but mod. Mod म्हणजे काय? Magnitude. Magnitude of A vector plus B vector. आपण जो रिझल्टंट काल पाहिला दोन वेक्टरचा, जो A vector plus B vector असतो, त्याचं मॅग्निट्यूड वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस लेक्चर. √p² plus q² plus 2pq cos theta. सो बेटा, सिमिलरली P आणि Q च्या ऐवजी A आणि B जर का टाकले तर कॅन आय से दॅट इज इथे रूट मध्ये A² प्लस B², बघ P आणि Q च्या ऐवजी फक्त A आणि B वापरतोय मी, प्लस 2pq cos theta होता तर 2ab cos theta इज इक्वल टू √A² प्लस B². आता इथे प्लसच्या ऐवजी मायनस होईल, कारण की A आणि B होते, इथं A आणि मायनस B आहेत, म्हणजे ह्या टर्मला मायनस साईन येईल. कशामुळे? तर हा B मायनस आहे. ऑल राईट. सो मायनस 2ab cos theta, आणि आपल्याला हा cos theta काढायचा आहे. सो बच्चा, कॅन आय से स्क्वेअरिंग ऑन द बोथ साइड्स? स्क्वेअरिंग केलं तर व्हॉट विल हॅपन? इकडचं आणि तिकडचं दोन्हीकडचं रूट गायब होऊन जाईल. सो A² प्लस B² प्लस 2ab cos theta इज इक्वल टू A² प्लस B² मायनस 2ab cos theta. दोन्ही रूट गायब झाले. A² B² कॅन्सल आउट. आता इथे बघ, हा 2ab हा 2ab आल्सो गॉट कॅन्सल आउट. काय उरला? इथे उरला cos theta, पलीकडचा अलीकडे आला झाला बेटा प्लस cos theta, पलीकडे काय राहील? 0. मायनस cos theta अलीकडे येऊन प्लस झाला. सो cos आणि cos दोघांची मिळून बेरीज झाली 2 cos theta इज इक्वल टू 0. 2 पलीकडे गेला तर cos of theta इज इक्वल टू 0. cos theta 0. cosचा कोणता अँगल व्हॅल्यू 0 देतो? तर बच्चा, π/2 cos 90 is 0. cos 90 is 0, राईट. cos 90 डिग्री इज 0. हे तर आपण 9वी 10वी पासून ट्रिगोनोमेट्री पाहतोय. सो बच्चा, देअरफॉर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, राईट. cos of 90 0. थीटा किती झाला? 90. म्हणजेच अँगल बिटवीन A वेक्टर आणि B वेक्टर इज 90 डिग्री. म्हणजे हे असे असणार आहेत, हा A वेक्टर आणि हा B वेक्टर विच आर परपेंडिक्युलर. स्क्रीनशॉट घ्या. समजले आदित्य बेटा? हॅव यू अंडरस्टूड? सो बेटा, ह्या क्वेश्चन मध्ये फाइंड वेक्टर दॅट शुड बी ऍडेड टू द सम. एक वेक्टर काढायचा आपल्याला की याच्या आणि याच्या हे दोन वेक्टर्स आहेत. 3 डायमेन्शन मध्ये दोन वेक्टर्स रिप्रेझेंट केले. आता आय कॅप, जे कॅप आणि के कॅप हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. हा जो एक्स ऍक्सिस आहे बघ, इथून
समजा हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस आहे, व्हर्टिकल वाय ऍक्सिस आणि जो फ्रंटला आहे तो झेड ऍक्सिस आहे बेटा. तर एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आय कॅप असतो युनिट वेक्टर, वायच्या अलॉंग जे कॅप आणि झेडच्या अलॉंग के कॅप. ओके, निगेटिव्ह एक्स विचारलं तर मायनस आय कॅप, निगेटिव्ह वाय मायनस जे कॅप, निगेटिव्ह झेड म्हणजे आतमध्ये मायनस के कॅप. ठीक आहे. अच्छा, ह्या दोघांमध्ये कोणाला ऍड करावं टू गिव्ह युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. सोबतच्या युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस कोण आहे रे? आय कॅप, राईट. सो मी असं म्हणतो, लेट रिक्वायर्ड वेक्टर बी, त्याचं एक नाव देऊ आपण पी वेक्टर, की या दोघांमध्ये त्याला ऍड करायचं. दॅट्स वाय 2i कॅप मायनस 5j कॅप प्लस 3k कॅप प्लस 4 7 मायनस 4 ह्या दोघांमध्ये त्या पी वेक्टरला आपल्याला ऍड करायचं, which will give me answer as i cap. युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस काय बच्चा? आय कॅप. ठीक आहे. चला आता या दोघांची बेरीज करायची. सिंपल आहे बेरीज. हा 2 आय कॅप आणि हे 4 आय कॅप, सरळ आहे ना ते बेरीज. 2 आणि 4 किती झाले बच्चा? 6 आय कॅप. हा मायनस 5 जे कॅप आणि हा 7 जे कॅप, म्हणजे 7 मधून 5 गेले 2 जे कॅप. हा 3 के कॅप आणि हा मायनस 4, 3तून 4 गेले मायनस के कॅप. झालं. प्लस हा पी वेक्टर इज इक्वल टू आय कॅप. मग बच्चा पी वेक्टर काय होईल? हे तिघ प्लस आहे, म्हणजे यांचे साईन्स चेंज करून पलीकडे पाठवून द्या ना. सो इथे आय कॅप आहे, हा प्लस 6 आय कॅप इकडे जाऊन मग होईल मायनस 6 आय कॅप, प्लस 2 जे कॅप तिकडे जाऊन काय होईल बेटा? मायनस 2 जे कॅप. हा मायनस के कॅप पलीकडे जाऊन होईल प्लस के कॅप. ओके, एकातून 6 गेले, विच मीन्स मायनस 5 आय कॅप. हा पुढे मायनस 2 जे कॅप आणि प्लस के कॅप. सो दिस इज आर रिक्वायर्ड वेक्टर. चला समजलंय? बोलो येस और नो. चलो, सो बेटा ह्या क्वेश्चन मध्ये पी वेक्टर आपल्याला दिलाय, क्यू वेक्टर हॅज बीन प्रोव्हाइडेड. 2 वेक्टर मला दिले. पहिल्यांदा म्हणतायत दोघांची बेरीज करा. सो सॉल्व्ह करू आपण. सो पी वेक्टर आणि क्यू वेक्टर दोघांची बेरीज करू. चला, पी वेक्टर काय बच्चा? 2i कॅप प्लस 3j कॅप आणि वजा के कॅप. मध्ये तो क्यू वेक्टर ऍड करूया. 2 मायनस 5 2 2 मायनस 5 2. ठीक आहे. हा 2 आय कॅप आणि हा 2 आय कॅप, 2 आणि 2 किती झाले बच्चा? 4 आय कॅप. हा 3 जे कॅप त्यातून गेला 5, सो मायनस 2 जे कॅप. हा मायनस के कॅप आणि पुढे 2 के कॅप आहे, सो 2तून 1 गेला, आन्सर विल बी 1 के कॅप. आय रिपीट, 2 आणि 2 झाले 4 आय कॅप. हा 3 जे कॅप, हा मायनस 5, 3तून मायनस 5 म्हणजेच मायनस 2 जे कॅप. मायनस के आणि प्लस 2 म्हणजे 2तून 1 गेला प्लस 1. हे झालं पी वेक्टर प्लस क्यू वेक्टर. दिस वॉज द आन्सर ऑफ फर्स्ट. सेकंड काय म्हणतात मला? 3 टाइम्स पी वेक्टर मायनस 2 टाइम्स क्यू वेक्टर. म्हणजे बेटा 3 टाइम्स पी वेक्टरला कॉपी पेस्ट करा. 2 3 मायनस 1 2 3 मायनस 1 मायनस 2 टाइम्स क्यू वेक्टर 2 मायनस 5 2 2 मायनस 5 2. ऑलराईट. मग आता चला 3 दुने 6 मोकळं करा फक्त ब्रॅकेट. 3 दुने 6 6 आय कॅप, 3 त्रिक 9 प्लस 9 जे कॅप, 3 गुणिले मायनस के मायनस 3 के कॅप, मायनस 2 इंटू 2 मायनस 4 आय कॅप, मायनस 2 इंटू मायनस 5 प्लस 10 जे कॅप, मायनस 2 इंटू प्लस 2 आले मायनस 4 के कॅप. क्लिअर आहे बेटा? आता हा 6 आय कॅप मधून 4 आय कॅप गेले, किती उरले? 2 आय कॅप. हे 9 जे कॅप आणि इथे 10 जे कॅप, सोबतच्या 9 आणि 10 किती झाले? 19 जे कॅप.
हा -3 के कॅप आणि हा -4. -3 -4 झाले -7 के कॅप. वी आर डन विथ द आन्सर. हॅव यू अंडरस्टूड बेटा? चलो. सो बच्चा, लेट्स लुक ॲट द फोर्थ क्वेश्चन. इथे काय बोलतायत बेटा मला? F1 वेक्टर अँड F2 वेक्टर आर इन्क्लाइंड ॲट अँगल ऑफ 30 डिग्री. की बच्चा दोन फोर्स वेक्टर्स आहेत, त्या दोघांमध्ये अँगल 30 डिग्री आहे. हॅव्हिंग लाईक टू इच अदर, हॅव्हिंग मॅग्निट्यूड ऑफ 5 न्यूटन आणि 10 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. फोर्सचं युनिट न्यूटन आहे. पहिला फोर्स 5 न्यूटन आहे, दुसरा फोर्स 10 न्यूटन आहे. सो बेटा सोल्युशन मध्ये मी एकदा त्या व्हॅल्यूज लिहितो की बच्चा F1 इज 5 न्यूटन आणि F2 इज किती न्यूटन बेटा? 10 न्यूटन. आणि दोघं एकमेकांना इन्क्लाइन ऍट द अँगल ऑफ 30 डिग्री. चा अर्थ असा झाला की बेटा सपोज हा F1 वेक्टर असेल तर 30 डिग्री, तर 30 डिग्रीला लेट अस से देयर इज F2 वेक्टर. ओके, या दोघांमध्ये 30 डिग्री अँगल आहे अशी इन्फॉर्मेशन आहे. याचा आपण फील घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल हे डस्टर आहे माझ्या हातात, बरं का बेटा? हे बघ, हे डस्टर आहे. याच्यावरती एकाच वेळी दोन फोर्स लागले. समजा मी असा ढकलतोय, पुढे पुढे चाललंय, आणि सपोज पार्थ सुद्धा ह्याच डस्टरला एकाच वेळेस 30 डिग्री अँगल ढकलतोय. म्हणजे मी असं ढकलतोय ना हॉरिझॉन्टली, हे असं बघ आता असं, तर पार्थ इकडनं 30 डिग्रीने ढकलतोय. सो आम्ही दोघेही एकाच वेळी जर का त्याला ढकलणार तर तो कुठेतरी जाणार ना. अर्थात तो दोघांपैकी जो मोठा आहे त्याच्या साईडने इन्क्लाइंड होईल. रिझल्टंट बघ ना, एखादा ऑब्जेक्ट इथे ठेवला आणि त्याला जर का फोर्स लावला तर हा किंवा हा, कोण मोठा कोण छोटा? आता अर्थात मोठा कोण आहे बेटा याच्यामध्ये? सेकंड इज मोठा, हा थोडा मोठा आहे. म्हणजे मी याला थोडा छोटा दाखवतो त्या तुलनेत, अर्धा आहे ना तो. हा, आता कळलं? हा छोटा आणि हा मोठा, म्हणजे रिझल्टंट ऑब्विसली कोणाच्या साईडने जाईल? F2 च्या. चल त्याची डायग्राम काढू. तर बेटा आपण काय करतो? पॅरालेलोग्राम काढतो. काय काढतो? पॅरालेलोग्राम. हे बघ, फील आला पाहिजे. हा F1 वेक्टर आणि हा लेट अस से वी हॅव F2 वेक्टर. तर काय करतो बच्चा आपण? पॅरालेलोग्राम. टिचिक कॉपी पेस्ट करा. टिचिक कॉपी पेस्ट करा. पुढे नववीला आपण नाही का ही जॉमेट्री शिकलो ना नववीला? हा बघ, पॅरालेलोग्राम दिसतोय का? तो जरा ऍडजस्ट करून घ्या माझी डायग्राम. आता दिसतोय ना बेटा? ही साइड कॉपी, याच्या पुढे पेस्ट, ही साइड कॉपी, इथे पेस्ट. पॅरालेलोग्राम तयार झाला. बेटा दोघांमधला अँगल किती आहे? 30. आणि मला काय काढायचं? रिझल्टंट. दोघांमधला जो रिझल्टंट वेक्टर आहे ना, कॉमन पॉइंट ऑफ द टू वेक्टर्स, दोन वेक्टरचा कॉमन पॉइंट, तिथून डायगोनल ड्रॉ करायचा. हा असतो रिझल्टंट. सो बच्चा रिझल्टंटचा फॉर्म्युला काय रे? आर. त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्टी आहेत, राईट? सो मॅग्निट्यूड कोणाचं? ऑफ आर वेक्टर. हा जो रिझल्टंट आहे त्याचा मॅग्निट्यूड काल आपण फॉर्म्युला पाहिला. आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. आता पी आणि क्यूच्या ऐवजी F1 आणि F2 टाका. सो बच्चा F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2 F1 F2 कॉस थिटा. क्लिअर आहे बेटा? काल आपण जो फॉर्म्युला पाहिला लिहू का तुझ्यासाठी? इथं लिहितो. आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. पी आणि क्यूच्या ऐवजी फक्त कोण आले? F1 अँड F2 आले. चला, विच इज इक्वल टू टाकून द्या बरं ह्या व्हॅल्यूज रूट मध्ये. F1 चा स्क्वेअर, F1 किती आहे बच्चा? 5, त्याचा स्क्वेअर किती झाला? 25 प्लस F2 चा स्क्वेअर, आता F2 किती आहे? 10, स्क्वेअर किती होईल बच्चा? 100 प्लस 2 into F1 is 5, F2 is 10. ठीक आहे, 2 into F1 is 5, F2 is 10. आणि कॉस ऑफ दोघांमधला अँगल किती आहे बच्चा? 30 डिग्री. किती अँगल आहे दोघांमधला? 30 डिग्री. सो आपण तो टाकून दिला. विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट 25 आणि 100 किती झाले? 125 प्लस 10 गुणिले 5 50 गुणिले 2 झाले 100 गुणिले कॉस ऑफ 30 आपल्याला पाठ पाहिजे रूट 3/2. ओके, बेसिक मॅथमॅटिक्स आहे बेटा. विच इज इक्वल टू रूट मध्ये हे 125 ऍज इट इज प्लस 100 इंटू रूट 3 ची व्हॅल्यू 1.2
1.73 आहे अप्रॉक्सिमेटली. ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला पाठ पाहिजेत. √3 इज 1.73 आणि √2 इज 1.414. ऑल राईट. चला स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी ते पलीकडची साईड पुसतो. ठीक आहे. बघा आता. चला पुढे सिम्प्लिफाय करूया आपण याला आता. सो R इज इक्वल टू रूट मध्ये हा 125 प्लस 100 इंटू 1.73 ला 2 ने भागलं तर काय होईल बेटा? भाग नाही जात. सो 0 पॉईंट. नाही काय 2 ला 1 नाही 0 पॉईंट. आता किती झाले? हा एक पलीकडे गेला 17. सो 2 8 16. ओके. आता किती झाले? एक उरला 13. 2 12. ओके. हा आता काय झालं? एक उरला. सो 2 5 10. ठीक आहे. चलो रूट मध्ये 125 प्लस 100 ने याला गुणता येतं. 2 घरे पलीकडे जा. सो 86.5 झालं. मग आता ह्या दोघांची जर का बेरीज केली तर किती होईल बेटा? हा 0.5 पुढे तसाच राहील, है की नाही? 6 आणि 5 11. हात चला 1. 8 2 10 आणि 11. हात चला 1. 211. सो बेटा आर विल बी अप्रॉक्सिमेटली. अर्थात याला आपण आपल्याकडे कॅल्क्युलेटर नाही करायचं आपल्याला हे, कारण ही राऊंड फिगर नाहीये ना, परफेक्ट स्क्वेअर नाहीये ना तो. इट इज ओके. काय करायचं? राऊंड ऑफ करायला थोडंसं शिकायचं. आपल्याला माहिती आहे की 10चा स्क्वेअर किती आहे? 100. 12चा 144. 15चा 225. सो अप्रॉक्सिमेटली 15च्या आसपास उत्तर हे असणार आहे. सो मी अप्रॉक्सिमेट बोललो याला 15 न्यूटन. सो 5 न्यूटन आणि 10 न्यूटन दोघांचा अप्रॉक्सिमेट निकाल किती आला? 15 न्यूटन. आता मॅग्निट्यूड काढल्याच्या नंतर आपल्याला काढायचा आहे बेटा अँगल ऑफ आर वेक्टर. कोणत्या तरी एका सोबत आपण अँगल काढत असतो आणि हा फॉर्म्युला आपण काल शिकलो होतो. हा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे बेटा. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, कसं लक्षात ठेवायला शिकवलं मी? व्हर्टिकल कंपोनंट क्यू साइन थिटा अपॉन हॉरिझॉन्टल वाला हा वेक्टर पी आणि पुढची जागा जी आहे क्यू कॉस थिटा. कालचा व्हिडिओ पहा रेकॉर्डेड. क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. लक्षात ठेवायचं. सो बेटा क्यूच्या ऐवजी आता काय? F2. पी आणि क्यूच्या ऐवजी F1 F2 आहे ना. सो F2 साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा म्हणजेच F1 प्लस F2 कॉस थिटा. ठीक आहे. चला व्हॅल्यूज टाकून देऊ आपण. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी इकडची साईड पुसतो. झालं. चला आता सिम्प्लिफाय करायचं फक्त आपल्याला. व्हॅल्यूज टाकून द्यायच्या. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ F2 सेकंड फोर्स इज 10 है की नाही? 10 साइन बच्चा दोघांमधला अँगल किती आहे? 30 अपॉन F1 was 5 plus 10 into cos of 30. Okay, we are just putting the values is equal to tan inverse of 10 into what is sin 30? 1/2. पाठ पाहिजे आपल्याला बेसिक टेबल. अर्थात आपल्याला स्पेशल चॅप्टर आहे ट्रिगोनोमेट्री. ओके, त्यात मी पुन्हा सगळं शिकवणार आहे. डोंट वरी. 5 प्लस 10 इंटू cos 30 is √3/2 आणि आठवत असेल तुला मगाशीच आपण काढलं होतं. सो 0.865 किंवा 866 ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येते. आपण मगाशी काढली होती ही, बरं का? ती हळूहळू पाठ होऊन जाते, काय अडचण. इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 10 गुणिले आता हे काय होईल? 2 पंचे 10. सो वरती येईल 5 अपॉन 5 प्लस 10 ने याला मल्टिप्लाय केलं ते घर पुढे सरकूया. 8.65 इज टॅन इनवर्स ऑफ काय होईल बेटा? 5 अपॉन 8 आणि 5 13.65 which will be tan inverse of 5 ने भाग द्या 1 अपॉन 5 दुने 10 पॉइंट 5 7 35 आणि 5 त्रिक 15. सध्याला असंच ठेवा. स्क्रीनशॉट घ्या. पुढे सिम्प्लिफाय करू शकतो आपण त्याला. सध्या गरज नाही. दिस टेक्निक वॉज व्हेरी इम्पॉर्टंट टू सॉल्व्ह. बोलो समजलंय का?
सो बच्चा लुक ऍट द क्वेश्चन. ह्या क्वेश्चनला वाचून बघून घाबरायची काहीही गरज नाही. आपण जादूवाली मेथड वापरू, अंडरस्टँड करू आणि एकदम सोपं बनवू समला. चलो सो बेटा नीट लक्ष द्या आता. ठीक आहे. वॉटर इज फ्लोइंग इन अ स्ट्रीम विथ वेलोसिटी 5 किलोमीटर पर आवर इन द ईस्ट डायरेक्शन. इन द बेटा ईस्ट डायरेक्शन. कुठे चाललंय पाणी? ईस्ट डायरेक्शन मध्ये. आपल्याला माहिती आहे ना, नॉर्थ वरती, साऊथ खाली, ईस्ट अँड वेस्ट. पाणी कुठे चाललंय? ईस्ट कडे. म्हणजे बेटा हे असं चाललंय पाणी 5 किलोमीटर पर आवर ने पाणी चाललंय ईस्ट डायरेक्शनला. बर. रिलेटिव्ह टू शोर, SHORE. शोरचा अर्थ आहे बेटा, शोरचा अर्थ आहे टोक. एज मराठीत काय बोलतो एजला आपण? टोक. कशाचं टोक? समुद्र असेल बर का, लेक असेल, एखादं तळ, समुद्र, जिथे पाणी साचलेलं आहे त्याचं ते टोक. त्याचं ते टोक म्हणजे काय बच्चा? शोर. झालं? हा, टोक येते फक्त. आता बघ लक्ष दे. पाणी चाललंय ईस्ट डायरेक्शन मध्ये 5 किलोमीटर पर आवर ने. ठीक आहे. रिलेटिव्ह टू द शोर बर का, टोकापासनं. स्पीड ऑफ अ बोट रिलेटिव्ह टू स्टील वॉटर. एक बोट आहे बघ ना, ऑब्विसली एखादं तळ असेल आणि त्या तळ्यामध्ये बोट जाणार आहे बर का. स्पीड ऑफ बोट रिलेटिव्ह टू द स्टील वॉटर. रिलेटिव्ह म्हणजे विथ कम्पेअर्ड टू स्टील, STILL. स्टीलचा अर्थ असतो स्टील, स्तब्ध. बेटा स्टीलचा अर्थ काय असतो? काय असतो? स्तब्ध. हे बया स्तब्ध नाही का. मी असं राष्ट्रगीतला आपण स्टील, याला म्हणतात स्टील फिजिक्स मध्ये. फिजिक्स नाही, इंग्लिश मध्ये. स्टील म्हणजे एकदम निवांत, स्तब्ध, अजिबात न हलणार. सोबतच्या ह्या शब्दाला घाबरायची गरज नाही. स्पीड ऑफ द बोट, बोटचा जो स्पीड आहे कोणाच्या तुलनेत? स्टील वॉटरच्या. तो आहे 20 किलोमीटर पर आवर. बर, पुढे काय म्हणतात? ही जी बोट आहे, बोट एंटर्स स्ट्रीम हेडिंग नॉर्थ. बेटा जी बोट आहे ती चालली नॉर्थला. आता नीट लक्ष दे, पाणी हे असं फ्लो होतंय. ठीक आहे. प्रीतीचं झुळ झुळ पाणी, हे असं पाणी चाललंय पुढे. आणि बोट ही नॉर्थ कडे चालली आहे. म्हणजे ऑब्विस आहे, कोणत्या तरी एका सिच्युएशनला ती याला अशी भिडेल ना, है की नाही? ती कितीने चालली आहे? 20 किलोमीटर पर आवर ने बोट. आता हे कोण आहे बेटा? हे कोण आहे बघ? सुरुवातीला वॉटर इज फ्लोइंग. सो बच्चा दिस इज वॉटर आणि ही तर इथं बोट आहे. 20 किलोमीटर पर आवर ने ही बोट चालली आपली, है की नाही? नॉर्थ आणि हे ईस्ट डायरेक्शन काय आल्या? हा, विथ व्हॉट वेलॉसिटी द बोट इज ऍक्च्युअली ट्रॅव्हल. आता मला सांग बेटा, पहिला वेक्टर त्याच्या पुढे दुसरा वेक्टर. काल मी ट्रायंगल लॉ आणि पॅरेललोग्राम शिकवला. त्यामध्ये शिकवताना मी बोलतो लक्षात ठेवायचं की बच्चा ट्रायंगल लॉ कधी वापरायचा? जेव्हा दोन वेक्टर्स एका पुढे एक असतील. रिझल्टंट इज गिवन बाय स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. राईट? सो बेटा रिझल्टंट या दोघांचा कॅन आय से, मी त्याला काय म्हणू? व्ही रिझल्टंट म्हणू वेक्टर. चला याला काय म्हणू आपण? V1 पहिला वेक्टर आणि वेलॉसिटीचा हा V2 दुसरा वेक्टर. पहिली वेलॉसिटी आणि दुसरी वेलॉसिटी किलोमीटर पर आवर मध्ये येतं. हे पण आन्सर किलोमीटर पर आवर मध्ये येईल. आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा, मग बेटा लक्ष द्या आता. व्ही रिझल्टंट हे दोघं किती अँगल आहेत एकमेकांच्या? 90. सो बेटा व्ही रिझल्टंट इज अंडर रूट. बघ आता, अंडर रूट p² प्लस Q². पीच्या ऐवजी V1 टाका. सो V1² प्लस V2² प्लस 2 V1 V2 cos theta, which is equal to, याला आपण ऍक्च्युअली
असं पण करू शकतो पायथागोरसने बरं का, पण आपण नॉर्मल मेथडने करू, काही अडचण नाही. ओके, बघ V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस 2 V1 V2 कॉस ऑफ बच्चा दोघांमधला थिटा किती आहे रे 90 आणि कॉस 90 काय असतं 0. सो अख्खी टर्म उडून जाईल. कशामुळे तर कॉस 90 0. बघ पायथागोरसने ती झालं असतं हायपोटेन्यूस स्क्वेअर इज यू कॅन से बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर आहे की नाही, पहिल्या साईडचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या साईडचा एकच आहे, काही अडचण नाही. चलो, सो व्ही रिझल्टंट विल बी रूट मध्ये V1 चा स्क्वेअर, V1 आहे 20, 20 चा स्क्वेअर किती आहे बेटा 400, V2 चा 5 चा किती आहे बच्चा 25. सो स्क्वेअर रूट ऑफ 425. अच्छा, आता हा काय परफेक्ट स्क्वेअर आहे का नाहीये. आता आपल्याला माहिती आहे की 20 चा स्क्वेअर 400, 21 चा स्क्वेअर किती बेटा बघ बरं, 21 गुणिले 21 करू आपण, 21 एक 21, चला 2. यस, हे अप्रॉक्सिमेटली 21 काय किलोमीटर पर आवर. क्लिअर आहे, हे जवळजवळ 21 किलोमीटर पर आवर आहे. हे काय आलं व्ही रिझल्टंट च मॅग्निट्यूड आलं. आणि आता आपण हा अँगल काढू शकतो बरं का, दॅट अँगल ऑफ दिस व्ही रिझल्टंट इज अल्फा, है की नाही. आणि मग तो कसा काढला जातो बेटा, टॅन अल्फा इज इक्वल टू हाईट अपॉन बेस. म्हणजेच बघ आता ओव्हर हिअर इट विल बिकम अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. बघ ना ह्या डायग्राम मध्ये हा जो रिझल्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू दिस कोणत्या तरी रिस्पेक्ट नाही, एका वेक्टरच्या रिस्पेक्ट अँगल पाहिजे. सो टॅन अल्फा इथे काय होईल, ही हाईट आणि हा बेस. ओके, सो 5 अपॉन 20 समजते ना, किंवा अपोजिट अपॉन ऍडजस्टंट जसं बोलायचं तसं बोला. ही अपोजिट आणि ही ऍडजस्टंट आहे, किंवा ही हाईट विथ रिस्पेक्ट टू दिस बेस. अच्छा, 5 एक 5 आणि 5 चोक 20, म्हणजेच अल्फा विल बी टॅन इनवर्स ऑफ 1/4. चतकोरला मी असलो का 0.25, 1/4 4 ने भाग दे ना 0.25 काढू शकतो आपण. लॉग टेबलने पुस्तकाने आपल्याला हे निघतं. आर यू अंडरस्टँडिंग बेटा. सध्या फक्त टेक्निक लर्न करा, पुढे लॉग मध्ये आपल्याला हे सगळं शिकायचंय हाऊ टू सॉल्व्ह. समजलं बेटा हे सम.